तर आज बघणार आहोत मराठी माणसाच्या आवडीचा तिखट झणझणीत पदार्थ मिसळ। चला तर मग सुरू करूया। सुरुवातीला कांदा आणि खोबरे असे व्यवस्थित सोनेरी भाजून घ्या। त्यानंतर या ताटामध्ये दिसतायत ते सगळे गरम मसाले भाजून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये 1 कप कोथिंबीर टाकायची आणि असं हे बारीक वाटून घ्यायचं। कढईत तेल टाकून मोहरी टाकून व्यवस्थित तडतडून घ्यायची। त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि आपण जे बारीक केलेलं वाटण आहे ते टाकायचं। मसाला व्यवस्थित तेल सुटूपर्यंत परतल्यानंतर त्यात आपण जो घरगुती मसाला बनवतो वर्षाचा तो आणि लाल तिखट हे तुमच्या तिखटाच्या प्रमाणात टाकायचं। मिसळ जरा तिखट आणि झणझणीतच बरी वाटते, त्यामुळे तुम्ही जेवढं खाता तिखट त्याच्यापेक्षा थोडंसं अर्धा चमचा जास्त टाकलं तरी चालेल। आणि हळद टाकायची आणि पुन्हा व्यवस्थित परतून घ्यायचं। आता आपल्याला दिसलं पाहिजे की कढईच्या बाजूनी असं हलकंसं तेल सुटतंय, तोपर्यंत ते परतून घ्यायचं। भांड्यामध्ये आपण मसाला बारीक केला, तो मसाला वाया जाऊ नये म्हणून ते पाणी टाकावं। पुन्हा पाण्यावर व्यवस्थित परतून घ्यावं, जोपर्यंत ते पाणी आटत नाही आणि तेल सुटत नाही तोपर्यंत। बघू शकता बाजूला तेल असं चुरचुरतंय। आता हे तयार आहे। त्या मसाल्यामध्ये 2 तांबे पाणी टाकून त्याला उकळी आल्यावर त्याच्यामध्ये मटकी टाकायची। 10 ते 15 मिनिटात मटकी शिजते। बघा कसं वाटतंय कट। मिसळ तयार करायची। एका प्लेटमध्ये फरसाण घेऊन मटकी टाकायची, नंतर कापून ठेवलेला कांदा, कोथिंबीर, मिसळीचा जो कट आहे तो टाकायचा। व्यवस्थित रस्सा टाकल्यानंतर त्याच्यावर थोडंसं दही टाकायचं, सोबत लिंबाची फोड घ्यायची आणि मग वाट कसली बघायची, लगेच सुरू व्हायचं। हे बघा, हा बिहाइंड द सीन एवढा पसारा होतो। त्याची तमा न बाळगता पोटभर मिसळीचा आनंद घ्यायचा आणि नंतर व्यवस्थित आरामात पसारा उरकायचा। तर पोटभर खा आणि आनंदी रहा।